बाहेरचे जे रस्ते आहेत तिथे आणि CSMT स्थानकामध्ये अक्षरशः हुल्लडबाजी, डान्स करणं, हलगीच्या तालावर कबड्डी खेळणं, हलगीच्या तालावर क्रिकेट खेळणं असले सगळे प्रकार सुरू होते। तिथेच खाणं पिणं, तिथेच आंघोळ आणि तिथेच प्रातःविधी करण्यात आले। उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे। मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला। उच्च न्यायालय परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतंय। जरांगेंच्या आंदोलनाविरोधात खूप साऱ्या याचिका आता हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत, कारण शांततेत आंदोलन होणार होतं तसा शब्द जरांगेंनी दिला होता सगळ्या मराठा आंदोलकांच्या वतीनं, मात्र तो काही पाळला गेलेला नाही। जरांगे स्वतः बोलू शकत नाहीयेत। काल दिवसभर त्यांनी 4-5 वेळा आवाहन केलं कार्य सगळ्या आंदोलकांना माझी विनंती, सगळ्यांना शांत राहा। CST असो किंवा मुंबईतला कोणताही विभाग असो, सगळ्या विभागातल्या मराठा बांधवांना माझी विनंती की सगळ्यांनी शांत राहा। काय असतं, आरक्षणाचा घास आपल्या लेकराबाळासाठी आवश्यक आहे, म्हणून सगळ्यांनी थोडं संयमानं शांततेनं घ्या। तुम्हाला माझी ही शेवटची विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा। तुम्हाला ऐकायचं नसेल तर मग तुम्ही आमचे कार्यकर्ते आंदोलक आहेत का नाहीत असं म्हणावं लागेल। आणखीन आम्ही तसं म्हणलो नाही, पण सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, CST असो किंवा कुठलाही परिसर असो, सगळ्या मराठा पौरांनी आंदोलकांनी शांततेत राहावं। आपण आणखीन थोडे दिवस वाट बघू, किती वेळ लावतोय मुख्यमंत्री द्यायला, कितीक मराठ्याच्या पोराचं वाटोळं करायचं आहे, मराठ्याला का द्यायचं नाही, त्याला मराठ्याचा एवढा राग कशामुळे आहे। थोडे दिवस थांबा, वाट बघा। सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा। पत्रकार बांधवांना सांगतो, पोरं हुल्लडबाजी करत नाहीयेत, सरकार हुल्लडबाजी करत आहे। सरकारला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईला यायचं नाही, आमची आरक्षणाची मागणी सोडवा। या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री, माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही। अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही। मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो, तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलंय। हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिनवतो, बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो, अपमान करतो। हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस आहे। त्याला आम्ही 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही, आरक्षण देऊन टाक। हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या, गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या। हुल्लडबाज सरकार एका पोरं आहेत, त्याला आम्ही सांगितलेलं 4 महिने झालं, त्याने ऐकायला पाहिजे होतं। त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे, गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे। हे जरा समजून घ्या। आज आम्ही तुमच्या दारात येत, तुम्ही जर काही शब्दप्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे। नाविलाज आहे आमचा सुद्धा, मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज आहे।
कारण राज्यातले आम्ही सुद्धा 7 कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून तुम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरवणार असले, आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे मग. आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असंही 8-9 कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्ही सुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. हे पण खोटं नाही आहे, कारण तुमचं 2-4 दिवसापासून काही चॅनलचं आम्ही बघतो. जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं घोंगडं आमच्याकडे आणताय. आम्ही एवढे येडे नाही आहेत. तुम्हाला सरकार लागत असेल, पक्ष लागत असेल, त्याच्यामुळं तुम्ही खोटे नाटे आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता. रंगू नका. तुम्ही रंगायला जाता आणि सरकारचे नेत्याचं ऐकून इकडं जर मराठ्यांनी आणि मराठ्याच्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवारा होऊ शकतो. कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो, त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा. 3 दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं. आता आम्हालाही संशय यायला लागला तुमच्याबद्दल सुद्धा, काही चॅनलबद्दल. त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की हुल्लडबाज पोरं नाही तर मुख्यमंत्री आहे. तुम्ही काही कांगडे घोंगडे ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार, आम्ही ऐकून घेणार असे आम्ही पण नाही आहेत. काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही, त्याची काही अडचण नाही. आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू. पण तुमचे कसलेही आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही. मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा का काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते. मग कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे, आम्हाला पण तेवढा अधिकार आहे. एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा, आजपासून हे बघायचंच नाही, तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती 9 कोटी लोक बघणार नाहीत, ही आम्हाला पक्की खात्री आहे. त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका. कारण 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच सुरू आहे पुन्हा. याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीसचं ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत. तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत, आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही. पण त्याच्यात तेव्हा संशय येतो, कारण काही असतात, वेळ आली तर नाव पण घेईन मी, वेळ आली तर नाव पण घेईन मराठीविषयी तुम्ही कसं चालता म्हणून. पण आता इथून पुढं तरी आमचं चॅनलवाल्याला हात जोडून विनंती आहे, हुल्लडबाज आंदोलक नाही आहेत, हुल्लडबाज सरकार आहे. त्याला 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण दे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा. आमचं कशाला दाखविता? आम्हाला झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, खायला जागा नाही, हाई ते दुकानं बंद केली, आमची मागची लाईट बंद केली, ते दाखवलं का तुम्ही? दाखवलं का रे? पोरांचे काय हाल चालले आहेत, काय नाही चालले आहेत, गाड्या आडवीत आहेत, जेवणाच्या गाड्या आडवीत आहेत. उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं, आंदोलकाने तसं केलं. काय अडचण नाही, तुम्हाला दाखवायचं दाखवा, नाही दाखवलं तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू, आम्ही जातवान लढणार आहेत. तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागं लागताना हे सुद्धा चांगलं नाही. मग असं असतं का कुठं? तुम्ही आम्हाला दाखवायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असं थोडं आहे. बरं, परवा ऐकलं तुमचं, 13वा ऐकलं, काल पण ऐकलं, ठीक आहे. तुम्ही रोज तेच जर कांगडे घोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार, आम्ही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार, 100% करणार. बघा करतो का नाही. एकदा जर मी शब्द फेकला ना, सगळे रिपोर्ट मारून टाकते. DTH असो, तुमचं काही असो, काही एक चॅनल बघणार नाही तुमचं. जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी. म्हणून पोरं उल्लडबाज नाहीत, पोराची भावना समजून घ्या. पोराचं म्हणणं इथं चिखले रेंदा आहे, सरकारनं सुविधा नाही केली, जबाबदारी सरकारची असती, जेवणच आमचं बंद केलं. बरं, आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडल्यात, हे पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुंतुन वाजता, सरकार सांगा तसं लावा अशा बातम्या, हे लगेच तुम्ही तशा लावता. आम्हाला ते पण रिपोर्ट येत येतं, कोण सांगत आहे, तुम्ही कोण पत्रकार, कोण अँकर, कोणत्या मंत्र्यात जवळचा आहे, ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला. मी जर नावं सांगितले ना, तुमच्या पायाखालची वाळू सरकन तुमच्यासुद्धा. मी खोटं बोलत नाही. 2 वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखीन बोललो नाही, एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही. इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी. पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला.
काही जणात. म्हणून हे बोलायला लागलो मी. 2 वर्षात ब्र शब्द काढलेला नाही. देवासारखे आहेत चॅनलवाले आणि पत्रकार, देवासारखे. पण इथं आल्यावर काही जण चाबरेपणा ते दिसलं आम्हाला, लक्षात आलं चाबऱ्यापणा आमच्या. ठीक आहे, आम्हाला नीट करायचं. तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार आणि तुमच्या चॅनलला अडचण येणार, हे पण ध्यानात ठेवा तुम्ही. माझं म्हणणं पुन्हा एकदा समजून घ्या. तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही आली पाहिजे या मताचा मी आहे. आणखीन मी नाव घेतलं नाही, मला घ्यावं लागेल नाविलाजे. मग नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती, पोराव होत असतं, कमी जास्त झालं तर होऊ द्या. पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा. सगळ्यांनी CST असं इकडं तिकडं कुठं असतं ते जागा सोडून द्या. अरे मी तुमच्यासाठी तरफडतोय पोरा हो. मला आज उठता बसता आहे ना, आता मला या अंगावरचे या अंगावर होत आहे ना. तुम्ही जरा समजून घ्या. मला तुम्ही जर उपोषणातसुद्धा बोलायला लावित असताना तर काय अर्थ आहे का त्याला? मला इतक्या कडक उपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा, इथं अडू नका, तिथं अडू नका, शांत राहा, ही तुम्ही अपेक्षासुद्धा नाही ठेवली पाहिजे माझ्या. पोराव मला दम लागतो बोलताना. आज 4था दिवस आहे. पहिले 2 दिवस म्हणजे एकूण 6 दिवस. मला तुम्ही आता बोलायसुद्धा लावायला नाही पाहिजे. मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडं उभं राहू नका, तिकडं उभं राहू. तुम्ही मनानेच रस्त्यावर उभं नाही राहिलं पाहिजे, तुम्ही गाड्या नाही अडल्या पाहिजे मनानेच. मला बोलायला त्रास होईल, पोटात आग व्हायली माया, मला आणखीन त्रास होऊ नये. माझं तोंड आता चिटकायला लागलंय, पाणी माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलंय, मला सारखं सारखं थुकायला लागतं, इतकं पाणी यायला लागलंय. शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलंय तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना, आंदोलकांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असन काय असन, ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा, ही माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती. सगळ्या कायदा सोडून कुठंही आम्ही काही केलेलं नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1 हजार लोक घेऊन इथे येत आम्ही. मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आम्ही 4 महिने झालं सरकारला. मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून. मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यापूर्वी. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण यांनी मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही? आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिला आहे. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. पुऱ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, आणखीनही तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर, नसल ऐकत तसे तरफडा. पण जर तुम्ही ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा. पण त्याला काही आणखीन दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा. ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार. कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही. कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही. तुम्ही असंच गाफील राहिलात, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडं आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गणित
तुम्ही बांधलेला अंदाज चुकतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायने, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लात मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज. माझ्यासाठी पक्षाला लात मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज, आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं, तुमच्या आडमुठ्या बुद्धीमुळं, तुमच्या द्वेषानं भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकाश आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो. मोदी साहेबाला डाग लागू शकतो. अमित शहा साहेबाला डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड राहील. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू. पण मला 17 संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट काय नसतं आपलं. 17 संस्थांचं गॅजेटियर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला 17 संस्थान पण पाहिजे. केसेस पण पूर्ण मागं पाहिजेत सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाही आहे. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला JR पाहिजे. तो पण मला JR पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. हां, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं. मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुल्लडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिससुद्धा जाणून बुजून, हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे आहेत जातीवादी की ते मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगतात असं आरक्षण मिळत नसतं, तुम्ही थोड्या उड्या हाणा. मग पोलीसच हे घडून आणतात. काही पोलिस गाड्या आडीतात, देवेंद्र फडणवीसने आडायचं सांगितलं म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगतात की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळतं. काही पोलीस असं करतायत, गाड्या आडीत आहेत आणि म्हणतात मला देवेंद्र फडणवीसने गाड्या आडीत सांगितल्या, डायरेक्ट नाव सांगत आहेत. काही पोलीस रुमाल घालतात, देवेंद्र फडणवीसने रुमाल घालायला सांगितलं म्हणते. हे प्रकार व्हायला लागलेत. त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ देणार नाही. मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. माझ्या पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतके अडत काढता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाहीत. चल, धन्यवाद. जरांगेंनी सगळ्या आंदोलकांना आवाहन केलंय, कुणालाही त्रास होईल असं वागू नका. CSMT स्थानक परिसर, गाड्या अडवणे असे प्रकार करू नका.
हुल्लडबाजी करू नका, शांततेत घ्या, मला बोलायला लावू नका. तुम्ही जर माझी माणसं असाल तर तुम्ही मला चौथ्या दिवशी उपोषणाच्या बोलायला लावणार नाही. मला त्रास होतोय बोलायला, मला तुमच्याशी संवाद साधायला त्रास होतोय, पण तुम्ही पुन्हा तेच करताय, मला बोलायला लावताय. मी कालही विनंती केलेली होती, मी आजही विनंती करतो, शेवटची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आपण शांततेत आंदोलन करणार काय नाव आहोत. आहे त्याचं? कोण आहे तो? DCP का ECP? देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा DCP आहे. तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावा म्हणून. पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, ढकलून दिल्यावर राग येतो. उपास्तू कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब, लय पश्चाताप येईन तुम्हाला. ते कोण DCP आणि ECP आहे त्याला सांगा. आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या. तिकडून जे इकडं बोललेत माकडं काही कामान धामाचे जातीवादी अवलादी त्या त्यांना पहिले इथून काढून द्या. तर मनोज जरांगेंनी आंदोलकांना आवाहन केलंय, शांततेत आंदोलन करा. खेळणं, बैलगाडी चालवणं, धुमाकूळ घालणं हे सगळे उद्योग करू नका, कारण तुम्ही जर असं केलं तर मराठा आंदोलनाला गालबोट लागेल, जरांगे या नावाला गालबोट लागेल. तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करणारे आहात, त्यामुळे माझी तब्येत बघा आणि मला अजिबात त्रास होईल असं वागू नका. मी पुन्हा सांगतोय की विनंती करतोय की तुम्ही मराठा आंदोलन शांततेत पार पाडा, थोडासा संयम ठेवा. CSMT स्थानकावर गर्दी करून तिथे नाचगाणं करू नका आणि रस्तेसुद्धा अडवू नका असं आवाहन केलेलं आहे जरांगेंनी सगळ्या आंदोलकांना. आंदोलकांना काल आवाहन करण्यात आलं होतं जरांगेंकडून की शांततेत राहा, तर त्याला तर आंदोलकांनी केराची टोपली दाखवली. आता मात्र पोटतिडकीने आंदोलकांना सांगतायत जरांगे की मला बोलता सुद्धा येत नाही आहे, पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, शेवटचं सांगतो, शांततेत आंदोलन करूया, शांत राहा, संयम ठेवा. आता तरी मराठा आंदोलक ऐकतात का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. एका बाजूला हायकोर्टात वेगवेगळ्या आंदोलनाविरोधातल्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे जरांगे सरतेशेवटी आज बोलले. आजपासून तर त्यांनी पाणी पण सोडलंय, तरी देखील आज ते बोलले आणि त्यांनी शेवटची विनंती आंदोलकांना केली आहे की हुल्लडबाजी करू नका, शांततेत आंदोलन करा, कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, मुंबईकरांना मनस्ताप देऊ नका, आपण शांततेत हे आंदोलन पार पाडूया आणि आरक्षण घेऊन जाऊया, पण तुम्ही इतरांना त्रास होईल असं वागू नका. CSMT स्थानक रिकामं करा, CSMT स्थानकाच्या समोरचा जो भाग आहे तिथे गाड्या अडवू नका असं जरांगेंनी सांगितलं आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केलाय, सरकारवर हल्लाबोल केलेला आहे, यंत्रणांवर हल्लाबोल केलेला आहे आणि मीडियावर सुद्धा हल्लाबोल केलेला आहे. ही सगळी गर्दी CSMT स्थानक परिसरामध्ये आणि CSMT स्थानकावर सुद्धा आहे. हजारोंच्या संख्येनं लोक मराठा आंदोलक गर्दी करतायत आणि आक्रमक झालेत OBC आंदोलक सुद्धा. OBC आंदोलकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बैठका, उपोषणं, आंदोलनं सुरू आहेत, त्यामुळे आता OBC समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे. काय प्रश्न आहे? नाही आम्हाला निरोपच नाही, काय बोलावं त्याच्यावर. नाही बाबा, आम्हाला कसला निरोप नाही, असला तरी आम्ही जाणार पण नाही. कायद्यात कशी अंमलबजावणी करायची, मराठा आणि कुणबी एक हे JR काढणं सोपं आहे.
त्यांना जरी प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, त्या स्वीकारून तुम्ही JR काढू शकता. दुसरी गोष्ट, सातारा संस्थांचं हैदराबाद गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं औंध संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून. काय करायचं? तीनही चारही गॅझेटियरबद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारनं स्वीकारायचा. बघा बरं का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस सरकारला करायला लावायची. या 2 शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना ते अहवाल ठेवून त्याची अंमलबजावणी करायची. 2 प्रकार आहे. एक प्रकार, विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलोय. ते जर रात्रभर बसले असले तर इतकं किचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होतंय. आत्तापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांच्या गॅझेटियरबद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात, जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात, उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे. तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे महाधिवक्ते आहेत, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे.
ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे, तो पण साधा विषय आहे. नोकऱ्या द्यायच्यात, इथून पाठीमागे दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारलाय, त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळं तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या कुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं, याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणतेच 96 गुळे आहे का नाही का 6 नंबरचे काय माहीत, पण आमचे पोरं मेले. देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई यात, आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता. दुसऱ्यासुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जळालं असन की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव, आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का? मराठ्याच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं, ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाहीत. आणखीन वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो, तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, कुठं रस्ते अडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी झगडतो. माझं अंग थरथर कापतंय आता, इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा, आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी. आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम शांतता ठेवा. कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका. इथं आझाद मैदानला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळतळ
तुम्ही त्या CSTला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही, तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळी शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतोय. इतका समजदार माझा समाज झालेला आहे, आता हुल्लडबाजी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा, माझा निरोप, पाटलाला डाग लागन, पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिलेत, गाड्या लावल्यात, त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला, असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं. ही सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं आहे आणि मला विनंती करायची वेळ माझ्याच समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा.